जग वेगाने बदलत आहे। तुम्ही सोशल मीडियाला कितीही नावं ठेवा, आपल्याकडे अजूनही याची फारशी दखल घेतली जात नाही। पण AI बदलाचे क्रांतिकारी स्वरूप हे फार झपाट्याने आपल्याकडे धाव घेत आहे। आपल्याकडे औद्योगिक क्रांती आली आणि कापड मिल्स बंद झाल्या, टेलिकॉमची क्रांती आली आणि एसटीडी बूथ बंद झाले। पूर्वी गल्लोगल्ली टायपिंगचे क्लासेस असायचे, स्टेनोटायपिस्ट म्हणून सहज जॉब मिळायचा। या आशेने क्लासेसमध्ये तरुण तरुणी गर्दी करायचे। आता तेही इतिहास जमा झालं। मॉल संस्कृती आली, डिपार्टमेंटल स्टोअर आले। याचा परिणाम किरकोळ किराणा मालाच्या दुकानावर झाला। आता कोणी पोस्ट ऑफिसमध्ये फारसं जाताना दिसत नाही, कारण मोबाईलवर तात्काळ संदेशाची देवाणघेवाण होते। कॅमेरा, फोटोशॉप हेही थंडावलं। सांगायचा मुद्दा हा की हे बदल पूर्वापार चालत आले आहेत, पण यायचं वादळ यापेक्षा काहीसं वेगळं रूप घेऊन येत आहे। इथे तो मानवाचा ताबाच घेत आहे। आपण या नव्या तंत्राचे गुलाम होणार। हे AI आपल्या शरीराची, स्वभावाची, आरोग्याची जितकी माहिती आपल्याला नाही तितकी ह्या AI ला असणार आहे। आपण आपली मानवी बुद्धिमत्ता सर्वश्रेष्ठ समजतो, पण AI मुळे हा अहंकार सुद्धा कळून पडणार आहे। जे आपण करतो ते बहुतेक सर्व काही AI करणार, आणि तेही आपल्यापेक्षा कमी वेळात, आपल्यापेक्षा उत्तम आणि आपल्यापेक्षा अचूक। मानवी संवेदना आणि भावना एवढा मुद्दा जर सोडला तर बाकी AI सगळं करणार। याची झलक आत्ताच आपण बघतोय। मेडिकल क्षेत्रामध्ये अनेक तपासण्यांचे स्वरूप बदललेलं आहे। अनेक काम घरबसल्या होत आहेत। परीक्षांचे निकाल, विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रिया, रेल्वेचं तिकीट, विमानाचं तिकीट, रिझर्वेशन, डिजिटल पेमेंट सगळं काही AI करतं। म्हणून नव्याने नवे तंत्र शिका, स्वतःला सातत्याने अपडेट करा, तरच तुमचा निभाव लागेल, नाहीतर तुम्ही आउटडेटेड व्हाल। म्हणून AI ला घाबरू नका, ते शिका आणि पुढे जा। ही रील जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।